मॉर्निंग फ्रेंड्स. कालपर्यंत आपण ह्या मेट्रो स्टेशनपर्यंत आलो होतो. हे मेट्रो स्टेशन आहे ते बाणेर, आणि ह्याच्या पुढचं मेट्रो स्टेशन आहे ते बाणेर. आपण जे पाहिलेलं आहे ते सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनपासून आपण पुढे चाललो आहे हिंजवडी कडे. तर आपण आता ह्याच्या पुढे कोणतं स्टेशन येईल ते पाहूयात. हे समोर जे दिसतं आहे ते तुकाई माता टेकडी, आणि पण ह्याच्या पुढे आपली ही मेट्रो कशी जाते ते पाहण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग. बाणेरमध्ये आपली मेट्रो इतकी वेडीवाकडी आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. पहा, अशी मागून आली आहे, ही अशी मेट्रो चाललेली आहे आणि पुढे बाणेर गाव मेट्रो स्टेशन लागेल. तर आपल्याला कळेल किती वेडीवाकडी आहे. एक 50-60 मीटरचा पॅचसुद्धा सरळ नाही आहे. इथे आल्यानंतर आपल्याला साधारण घाटात आल्यासारखं होतं आहे. आपण आता पुढे जात राहिल्यानंतर आपल्याला जाणवेल. बाणेर मेट्रो स्टेशन सोडल्यानंतर पुढे लगेच आपल्याला येतं आहे ते बाणेर गाव मेट्रो स्टेशन. आणि ह्या बाणेर गाव मेट्रो स्टेशनचं स्टेटस आपल्याला असं दिसतं आहे. अजून पूर्णपणे हे स्टेशन उभारलं जायचं आहे, म्हणजे स्ट्रक्चर झालेलं आहे त्याचं. मुख्य म्हणजे हे सेगमेंट आहेत ना, हे पूर्णपणे लावून झालेले आहेत. इवन त्याच्यावरचे रूल्ससुद्धा अंतरून झालेले आहेत. आणि आपल्याला माहितीच आहे की आपल्या हिंजवडी मेट्रोला हे वरनं जे पेंटाग्राफसाठी वायर्स असतात त्या आपल्याला कुठेही या हिंजवडी मेट्रोला दिसणार नाहीत. ज्या की आपण पाहिलेल्या आहेत त्या इतर मेट्रो स्टेशनला पेंटाग्राफच्या वायरसाठी पोल केलेले असतात. तर तसं ह्या मेट्रोला कुठेही वरनं असं पेंटाग्राफसाठी वायर्स किंवा पोल्स उभारले जाणार नाही. शिवाजीनगर किंवा सिव्हिल कोर्टकडनं. आणि असं आपण पुढे जात राहिलो तर हिंजवडी मानकडे जातो आहे. चला थोडं पुढे जाऊयात. पूर्ण ट्रॅकवर किंवा या मेट्रोवर हे जे सेगमेंट आहेत ते पूर्ण अंतरून झालेले आहेत. त्याच्यावरचे रूळसुद्धा लावून झालेले आहेत. पण मुख्य म्हणजे ह्या बाणेर गाव मेट्रो स्टेशन, बाणेर गाववर तिथे हे सेगमेंट लावायची कामं अजूनही चालू आहेत. केवळ पूर्ण ट्रॅक म्हणजे मार्गावर एवढाच फक्त काहीतरी पट्टा असेल की जिथे सेगमेंट लावायचं काम बाकी आहे. आत्ता मी बाणेर गावात उभा आहे. जो समोर दिसतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. आणि आपण असं मागून आलो, ज्याच्या मागे कुठेही सेगमेंट, असं मागून जेव्हा आलो तेव्हा कुठेही सेगमेंट लावायची कामं बाकी नव्हती. पण इथे आपल्याला की सेगमेंट लावायची कामं अजून अपूर्ण आहेत. केवळ एवढ्याच पट्ट्यामध्ये फक्त ही सेगमेंट लावायची कामं बाकी आहेत. हे जे सेगमेंट लावायची कामं अजूनही इथे चाललेली आहेत. पण केवळ ह्या पट्ट्यामध्येच फक्त ही सेगमेंट लावायची कामं बाकी आहेत. अदरवाईज पूर्ण ट्रॅकवर जे सेगमेंट लावून झालेली आहेत. हे पहा, ह्या अशी सेगमेंट लावायची कामं बाकी आहेत. हे बाणेर गावामध्ये चाललेले आहेत. आपण पुढे जाऊयात. अजून ही सेगमेंट लावायची कामं इथली सर सोडली तर कुठेही बाकी नाही. पण इथे कामसुद्धा युद्धपातळीवर जोरात चालू आहे. हे पहा, इथे कुठे सेगमेंट लावलेले नाही आहेत. त्या सेगमेंट लावायची कामं चाललेली आहेत. आणि हा एवढा पट्टा जर सोडला तर बाकी कुठेही सेगमेंट लावायची कामं राहिलेली नाही आहेत. ती पूर्ण झालेली आहेत. असं आपण पुढे गेलो तर हिंजवडी मानकडे जातो आहे. हे पाहिजे आपल्याला दिसलेले सेगमेंट लावायची कामं चालली आहेत. आत्ता सकाळी 7 वाजलेत तरीसुद्धा अजून हे कामावर आलेले. आणि हे आपल्याला दिसत असेल हे सेगमेंट लावायची कामं आपण पाहू शकतो. पहा, तेवढं मागे जर सोडलं सेगमेंट लावायची कामं तर बाकी सर्व ठिकाणी सेगमेंट जोडून झालेले आहेत.
एकदा सेगमेंट जोडून झाले की मग त्याच्यावर रूळ अंतरले जातात आणि बऱ्याच म्हणजे बहुतेक ठिकाणी असे रूळ अंतरून झालेले आहेत. मला एखादा एरियल व्ह्यू मिळाला तर आपल्याला मी तो दाखवू शकलो असतो, पण तसं एरियल व्ह्यू मिळण्याचे चान्सेस फार कमी आहेत. त्यामुळे आपण खालूनच ते पाहू शकतो आहे. आणि मी दुसरं असं म्हटलं होतं की आपल्या ह्या मेट्रोची वेडीवाकडी वळणं हे आपल्याला प्रत्यक्षात जाणवतात. खूप वेडीवाकडी वळणं आहेत. हा फक्त बाणेरमध्ये. पुढे जाऊयात आपण असं पुढे आल्यानंतर, असं मागून पुढे आल्यानंतर आपल्याला पुढचं मेट्रो स्टेशन लागलं आहे ते हे. पण ह्या स्टेशनचं पहा बऱ्यापैकी उभारणी झालेली आहे. थोडं फिनिशिंगचंच काम बाकी आहे. जसं मी मागच्या दोन्ही स्टेशनवर बरंचसं काम बाकी होतं तसं इथे नाही आहे. इथे उभारलं गेलेलं आहे. हे कदाचित लक्ष्मी माता मंदिर मेट्रो स्टेशन असावं, मला माहिती नाही आहे. कारण इथे बाणेर एक वेगळं मेट्रो स्टेशन आहे आणि बाणेर गाव एक मेट्रो स्टेशन आहे. त्यामुळे मला मी कन्फर्म हे असं आपण मागून आलो आहे आणि हे गोव्यातलंच मेट्रो स्टेशन आहे. असं आपण पुढे जात राहिलो की आपण हिंदवडी मानकडे जातो आहे. चला तर जाऊयात. थोडंसं हे पाहायचं असे आपलं हे पाहू शकतो आहे. हे मेट्रो स्टेशन बऱ्यापैकी उभारून झालेलं आहे. हे मेट्रो स्टेशन बऱ्यापैकी उभारून झालेलं आहे. अजूनही मी बाणेर गावातच आहे. मी दुसऱ्या अँगलने हे स्टेशन दाखवलं होतं आता. आणि असं आपण ह्या स्टेशनवरनं पुढे आलो, असं जात राहिलो तर इकडे असं हिंदवडीकडे जाऊ शकतो आपण. आणि मुख्य म्हणजे ही मेट्रोची वळणंसुद्धा आपल्याला किती आहे ती जाणवतात. हां, तर मी ऑलमोस्ट आता गणराज चौकापर्यंत पोहोचतो आहे. पुढून आपली मेट्रो ह्या गणराज चौकातून उजवीकडे वळून हाय स्ट्रीटवरून सरळ गेल्यानंतर पुढे पुन्हा डावीकडे वळून मग आपला तो एक्सप्रेस हायवे क्रॉस करून पलीकडे वाकडकडे जाते. तर आता आपण गणराज चौकाच्या पुढे या बाजूनेच पाहण्याचा प्रयत्न करणार आहे मी आज काय एक्सप्रेस हायवे ओलांडणार नाही आहे. ही अशी आपली मेट्रो शिवाजीनगरकडनं आलेली हा गणराज चौक आणि सरळ रस्ता हा एक्सप्रेस हायवेकडे जातो. तर आत्ता मुंबई पुणे रोड हा समोरचा पाषाणकडनं आलेला आणि हा गणराज चौक जसं म्हटलं मी तुम्हाला तसं आपली ही मेट्रो आलेली आहे. आणि ही इकडे डावीकडे वळून इकडे पुढे हाय स्ट्रीट आहे. ह्या हाय स्ट्रीटवरनं मेट्रो आपली सरळ जाते. आपण आता ह्या हाय स्ट्रीटवरनं सरळ जाणार आहोत. हा माझ्या मागे दिसतो आहे तो गणराज चौक आणि ही आपली आलेली मेट्रो पुण्याकडून सिव्हिल कोर्ट शिवाजीनगरकडून या रस्त्याने असं पुढे जाऊयात म्हणजे हिंदवडीकडे आपली मेट्रो जाईल. अशी आपण हाईट स्ट्रीटला वळल्यानंतर ही आपली मेट्रो अशी चाललेली आहे. या हाय स्ट्रीटला बरेचसे कॉर्पोरेट ऑफिसेस वगैरे आहेत. ही एक सुंदर इमारत दिसते आपल्याला. आणि या असं आपण पुढे जर जात राहिलो तर आपण हिंदवडीकडे पोहोचूयात. असं आपण मागून आलो आहोत म्हणजे शिवाजीनगर किंवा सिव्हिल कोर्टकडनं. या हाय स्ट्रीटवरनं आपण सरळ जाऊयात. चला पुढे जाऊयात. जसं आता आपल्याला समोर दिसेल ते हाय स्ट्रीट मेट्रो स्टेशन. मी जसं म्हटलं की बरेचसे कॉर्पोरेट ऑफिसेस ह्या हाय स्ट्रीटवर आहेत. उदाहरणार्थ हे आहे सिमेंट्सचं ऑफिस दिसतं आहे आणि तिथेच लगेच मेट्रो स्टेशन उभारलं जात आहे. आणि आपण असं मागून अजूनही आपण हाय स्ट्रीटवरच आहोत. आता पुढे जाऊयात. असं आपण मागून बाणेरमधनं हाय स्ट्रीट मार्गे बालेवाडीत प्रवेश केलेला आहे. हे हाय स्ट्रीट मेट्रो स्टेशन असं अजून उभारलं जातं आहे इथे. हे पाहिजे. आणि पुढे आपली आणखी मेट्रो डावीकडे वळून हिंजवडीकडे जाईल. हे बालेवाडी हाय स्ट्रीट 2
आपण असं मागून आलो शिवाजीनगर किंवा सिव्हिल कोर्टाकडनं आणि असं आपण पुढे हिंजवडीकडे निघालो. समोर इकडे डाव्या बाजूला RK लक्ष्मण म्युझियम आहे. या बाजूला थोडं दूर आहे, पण आपण नंतर पाहूयात ते. जसं मी म्हटलं की मोठमोठ्या कॉर्पोरेट ऑफिस इथे आहेत. कमिन्स झालं, सिमेंट झालं, आणखी बरेचसे आहेत. आपण जाऊयात पुढे आता. असं आपण सरळ जात राहिलो तर आपली मेट्रो ही इकडे डावीकडे वळेल, जी एक्सप्रेस हायवेला क्रॉस करेल. आणि त्याच्यामध्ये पुढे एक लक्ष्मीनगर मेट्रो स्टेशन आहे. आणि आपण ते हाय स्ट्रीट मेट्रो स्टेशन जे अजून उभारलं जातं, म्हणजे बरंचसं काम बाकी आहे त्याचं. आता डावीकडे वळलो की आपली मेट्रो बालेवाडी स्टेडियमकडे जाईल डावीकडे वळून. आणि तिथून पुढे मग वाकडला पुन्हा डावीकडे वळून हिंजवडीकडे जाईल. पण आपण आज फक्त एक्सप्रेस हायवेपर्यंतच जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर पुढे. अशी आपली मेट्रो पुढे सरळ आपण डावीकडे वळल्यानंतर इकडे निकमार मेट्रो स्टेशनकडे जाईल. आपण हायस्ट्रीटवरून ही पाहिजे आपली मेट्रो हायस्ट्रीटवरून डावीकडे वळली आहे. आणि अशी सरळ डावीकडे म्हणजे ममता चौकातनं वळून पुढे निकमार मेट्रो स्टेशन क्रॉस करून पुढे मग एक्सप्रेस हायवेने हिंजवडीकडे जाईल. हे समोर दिसतंय आपल्याला ते निकमार युनिव्हर्सिटी मेट्रो स्टेशन. आणि हे बऱ्यापैकी उभारलं गेलेलं आहे. आणि हायस्ट्रीट असं मागून हायस्ट्रीटवरून आलो आहे आणि पुढे हिंजवडीकडे निघालो आहे. ह्या स्टेशनची बऱ्यापैकी उभारणी झालेली दिसते आपल्याला. आता माझा व्हिडिओ फार मोठा होत चालला आहे. मला माझी स्कूटर इथून रस्ता क्रॉस करणार नाही आहे. त्यामुळे मी फक्त इथपर्यंतच हा व्हिडिओ करणार आहे. नंतर आपण वेगळा व्हिडिओ करूया. चला तर आपण त्या एक्सप्रेस हायवेपर्यंत जाऊयात. सॉरी, एक दुरुस्ती आहे. हे मागे जे पाहतोय आपण हे निकमार्क मेट्रो स्टेशन नाही आहे, हे बालेवाडी मेट्रो स्टेशन असण्याची शक्यता आहे. आणि मेट्रो स्टेशन आणखी पुढे आहे. आपण आता हायस्ट्रीटवरनं लेफ्ट घेऊन या मेट्रो स्टेशनपर्यंत आलो होतो आणि असं पुढे आपली मेट्रो हिंजवडीकडे निघालेली आहे. हे समोर जे दिसतं मित्रांनो आपल्याला, हे निकमार्क मेट्रो स्टेशन आहे. कारण इथे हे निकमार्क युनिव्हर्सिटी आहे, त्याच्या नावानेच ह्या मेट्रो स्टेशनला नाव दिलं असण्याची शक्यता आहे. आणि मेट्रो स्टेशन पाहिलं ते बालेवाडी मेट्रो स्टेशन असावं म्हणजे असेलच. हे समोर जर थोडंफार दिसत असेल आपल्याला तो एक्सप्रेस हायवे दिसतोय. जिथून आपली मेट्रो ही क्रॉस झालेली आहे. उजवीकडे वळून बाणेर आपलं वाकडकडून डावीकडे परत वळून हिंजवडीला जाणार आहे. ह्याच्या पुढचं या निकमार मेट्रो स्टेशनच्या पुढचं स्टेशन आहे ते बालेवाडी स्टेडियम. त्याच्यानंतर पुढचं मेट्रो स्टेशन आहे ते वाकड. आणि मग वाकड स्टेशन क्रॉस केल्यानंतर मग आपली मेट्रो डावीकडे वळून हिंजवडीकडे जाते. आणि आपण ह्या निकमार मेट्रो स्टेशनचं जर स्टेटस पाहिलं तर इथे जरा जास्त काम दिसतं आहे. जाऊयात पुढे. अशी ही मेट्रो आपली हायस्ट्रीटवरनं डावीकडे वळून पुढे मध्ये एक आपल्याला बालेवाडी मेट्रो स्टेशन लागलं. त्यानंतर आता हे जे मी आत्ता उभं आहे ते हे निकमार मेट्रो स्टेशनच्या खाली उभं आहे हे मेट्रो स्टेशन. आणि आपली अशी मेट्रो ही पुढे उजवीकडे वळून वाकड मार्गे हिंजवडीकडे जाते. समोर थोडाफार आपल्याला दिसत असेल ते बालेवाडी स्टेडियम. आणि आपण मागून आलेलो आहे म्हणजे हायस्ट्रीटकडून, बाणेर हायस्ट्रीटकडून. आणि आपण पुढे जाऊन आपला हा व्हिडिओ बंद करूयात आता. हे समोर दिसत असेल आपल्याला हे पुणे बेंगलोर रस्ता. उजवीकडे हा इकडे बेंगलोरकडे गेलेला आहे. हा मुंबईकडनं आलेला आहे. आणि समोर आहे ते
बालेवाडी छत्रपती शिवाजी